आताची सर्वात मोठी न्यूज, भाजपला सर्वात मोठा धक्का। एक्झिट पोलच्या आकडेवारीत इतक्याही जागा जिंकता येणार नाहीत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज दिवसभरात मतदान पार पडलं आहे। त्यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे। या एक्झिट पोलच्या आकडेवारीत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत। अनेक संस्थांनी आपल्या आकडेवारीत महायुतीला यश मिळू शकतं असा अंदाज वर्तवला आहे। पण सर्व एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर भाजपला या निवडणुकीत 100चा आकडा गाठताना देखील नाकेनऊ येण्याची शक्यता आहे। अनेक संस्थांनी तर भाजपला 80 पेक्षाही कमी जागांवर यश मिळू शकतं असा अंदाज वर्तवला आहे। TV9 रिपोर्ट पोलनुसार राज्यात भाजपला 81 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। याचाच अर्थ भाजपला 100 जागांपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता कमी आहे। विविध संस्थांचे पोलनुसार भाजपसाठी नेमकी काय काय आकडेवारी जाहीर केली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। इलेक्ट्रॉल एजच्या पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 118 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला तब्बल 150 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। पोलनुसार भाजपला केवळ 78 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाला 26, अजित पवार गटाला 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 20 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। पोलनुसार काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक 60 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर ठाकरे गटाला 44 आणि शरद पवार गटाला 46 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। पोल डायरीच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सरकार बनण्याची शक्यता आहे। महायुतीला 122 ते 186 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 69 ते 121 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 12 ते 29 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।